नमस्कार. मंदार सुमंगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मंदार खळदकर गुरुजी. आज आपण पाहणार आहोत की तुळशीचं लग्न कसं लावावं, तुळशीच्या लग्नाला काय काय साहित्य लागतं आणि कशी तयारी करावी, काय संकल्प करावा याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या तुळशीच्या लग्नाकरता आपल्याला साहित्य लागतं, थोडीफार वेगवेगळ्या प्रकारची फुलं, त्यानंतर गणपती करता दुर्वा, तुळशीची पानं, त्याच्यानंतर ऊस, कमीत कमी 5 तरी ऊस असावेत की ते तिकाटण्यासारखे आपल्याला तुळशी वृंदावनावरती उभे करता येतील. त्याच्यानंतर विड्याची पाने, एक 15-20 विड्याची पाने, कारण आपल्याला विडे मांडायला लागतात. कमीत कमी 7-8 विडे आपल्याला मांडावे लागतात. विडे मांडत असताना 2 पानाचा एक विडा आपण मांडतो, त्याच्यावरती मध्यभागी एक कॉईन ठेवतो, नाणं ठेवतो, त्याच्यावर सुपारी ठेवतो आणि प्रत्येक विड्यावरती खारीक आणि बदाम आणि असल्यास हळकुंड असं आपण ठेवतो. प्रत्येक विड्याच्या मागच्या बाजूला एक एक फळ मांडतो. असे आपण 5-6 फळंही त्या पूजेला मांडत असतो. म्हणून आपल्याला सुपाऱ्या पण पाहिजेत, एक 7-8-10 सुपाऱ्या, खारका, बदाम, 5-5 खारका आणि बदाम, त्याच्यानंतर 2 नारळ, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फळं, त्याच्यामध्ये केळी आणि पेढे आणि बर्फी नैवेद्याला, त्याच्यानंतर खडी साखर, अत्तराची बाटली किंवा अत्तराचा फाया, त्याच्यानंतर जानवी, पंचा आणि उपर्ण आणि तुळशी मातेकरता सौभाग्याचे अलंकार. मग त्याच्यामध्ये बांगड्या, आरसा, फणीकरंडा, त्याच्यानंतर मंगळसूत्र, जे जे काही असतील ते सौभाग्याचे सर्व अलंकार, काळे मण्यांची माळ, खण, बांगड्या, करंडा, अशा एकत्र ते सौभाग्य वायन. आणि त्याच्यानंतर त्या तुळशीच्या मातीच्या अळ्यामध्ये घालण्याकरता बोर, चिंच, आवळे, कवठ आणि उसाचे तुकडे अशा गोष्टी पण आपल्याला लागतात. आपल्या घरातलं साहित्य काय लागतं याच्याकरता, तर हळद, कुंकू, गंध, त्याच्यानंतर आता आपल्याकडे अष्टगंधाची बाटली मिळते. थोडंसं अष्टगंध आपण एखाद्या तबकडीमध्ये, वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून ते कालवून आपण गंध म्हणून वापरू शकतो. किंवा चंदन आणि खोड असेल तर आपल्याला ओगाळून ते गंध थोडंसं तयार करावं लागेल. त्याच्यानंतर अक्षता, त्याच्यानंतर गुलाल बुक्का, रांगोळी, त्याच्यानंतर उदबत्ती, त्याच्यानंतर कापूर, त्याच्यानंतर काडेपेटी आणि निरांजन सुद्धा, फुलवातीचं निरांजन. त्याच्यामध्ये सारखं घालायला तूपही लागतं, त्यामुळे ते तूपही ठेवावं. आणि निरांजनात घालण्याकरता तुपाच्या वाती, समईमध्ये घालण्याकरता तेलाच्या वाती आणि समई पण आपल्याला लागेल. त्यानंतर कापसाची वस्त्र आपल्याला लागतात. तर कापसाची माला वस्त्र 5 मण्यांचं एक वस्त्र असावं आणि 16 मण्यांची 2 वस्त्र असावीत. 5 मण्यांचं जे वस्त्र आहे ते गणपती करता आणि 16 मण्यांची जी 2 वस्त्र आहेत त्यातलं एक तुळशी करता आणि एक गोपाळकृष्णा करता. त्यानंतर थोडेफार तांदूळ, एक अर्धा किलो, आणि पंचामृत, दूध, दही, तूप, मध आणि साखर. शक्यतोवर प्रत्येक थोडं थोडं का होईना पण वेगवेगळं पंचामृत असावं. त्याच्यानंतर फराळाचे जे काही जिन्नस असतील आपल्या घरामध्ये केलेले किंवा असलेले किंवा नवीन आणलेले, ज्याला चिवडा, लाडू, करंजी, चकली, हे जे काही आहेत हा नैवेद्य. त्याच्यानंतर गणपतीच्या नैवेद्याला गूळ आणि खोबरं. त्याच्यानंतर एक तुळशी वृंदावनापाशी पूजा मांडण्याकरता एक चौरंग असावा किंवा पाट असावा. आपल्याला बसायला आसन असावं किंवा पाट असावा. त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने भरलेला एक कलश. त्याच्यानंतर शंख आणि घंटा आणि समई लावूनच ठेवावी, निरांजन लावून ठेवावं, 2 उदबत्त्या लावून ठेवाव्यात आणि कापूर आरती, कापूर ओवाळण्याकरता. त्याच्यानंतर आचमन करण्याकरता पळी, भांडे, तांब्या आणि ताम्हण हे आपल्याला लागेल. 2 ताम्हणं ठेवावीत, म्हणजे एक देवाकरता वापरलं जातं, एक पाणी सोडायला आपल्याला वापरता येतं.
त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती, त्याच्यानंतर देव पुसायला आणि हात पुसायला वस्त्र असावीत, त्याच्यानंतर पाणी टाकण्याकरता एखादं तसराळं म्हणा, पातेलं म्हणा, असं काही असावं. आणि अभिषेकाच्या वेळेला आपल्याला नक्कीच गरम पाणी लागतं, कारण अभिषेक संपल्यानंतर आपण अत्तर लावून गरम पाणी देवाला घालतो, म्हणून थोडं गरम पाणी असावं. अशा पद्धतीने आपण तयारी करावी. असं सगळं साहित्य आपण एकत्र केल्यानंतर आपलं जे तुळशी वृंदावन आहे किंवा तुळशीची कुंडी आहे, त्याच्या शेजारी एखादा पाट किंवा चौरंग ठेवावा आणि तो ठेवल्यानंतर त्याच्यावरती मधोमध थोडेसे तांदूळ घालून त्या चौरंगावर आधी वस्त्र घाला, त्याच्यात मधोमध तांदूळ ठेवून त्याच्यावरती एखाद्या डिशमध्ये बाळकृष्ण ठेवा आणि समोर 5 विडे आणि 5 फळं त्या चौरंगावरती मांडा. 2 बाजूला 2 नारळ ठेवा आणि शक्यतोवर त्या चौरंग आणि तुळशी वृंदावन याच्या सहितच उसाचा मंडप तयार करा. त्याच्यानंतर आपल्या हाताशी पूजा साहित्याचं ताट तयार करून ठेवा. त्याच्यामध्ये गंध, अक्षता, फुलं, त्याच्यानंतर हळद कुंकू या सगळ्या गोष्टी तयार असतील आणि समोर आपल्या पळी भांड, तांब्या तामण असं घेऊन बसा. शंख आणि घंटा सुद्धा आपल्या उजव्या हाताला शंख आणि डाव्या हाताला घंटा त्या चौरंगावरती ठेवावी आणि अशी तयारी झाल्यानंतर मगच पूजेला सुरुवात करावी, म्हणजे आपल्याला पूजेमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. या व्रताचा उद्देश एकच आहे की तुळशी मातेची, राधा दामोदर, तुळशी वृंदावन हे जे काही आहे यांची पूजा करून लग्न लावण्यामुळे आपल्याला विष्णूची कृपा आपल्यावरती होते आणि आपल्या घरामध्ये जे काही वधू आणि वर आहेत, उपवर आहेत की ज्यांची लग्नात अजून व्हायची आहेत, जे अजून वर किंवा वधू संशोधन ज्यांचं चालू आहे किंवा ज्यांची लग्न ठरली आहेत पण अजून अवकाश आहे, अशांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी किंवा वराला वधू मिळण्यासाठी, वधूला उत्तम वर मिळण्यासाठी आणि विष्णूची कृपा व्हावी याकरता हा लग्न प्रत्येक कुटुंबामध्ये हा तुलसी विवाह साजरा केला जातो. हाच या व्रताचा मूळ उद्देश आहे. याची जी मूळ देवता आहे ती तुळशी आणि दामोदर अशी देवता आहे. तुळशी वृंदावन आणि बाळकृष्णाची मूर्ती, सुपारी असं याच्यामध्ये वापरलं जातं, त्याचीच पूजा केली जाते आणि या पूजेची वेळ असते कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत. कोणत्याही सोयीस्कर दिवशी दिनशुद्धी पाहून संकल्प करून सायंकाळी ही पूजा केली जाते. आणि या पूजेची मांडणी मी आत्ताच सांगितलं की तुळशीच्या वृंदावनाच्या भोवती 5 उसांचा मंडप तयार करावा. त्या खाली पाटावरती, चौरंगावरती ताम्हणामध्ये बाळकृष्ण ठेवावा आणि पूजा साहित्य तयार करून पूजेला सुरुवात करावी. आता आपण पूजेला सुरुवात करत असताना पहिल्यांदी आपल्या कपाळाला तिलक लावून घ्यावा. आपल्या कपाळाला तिलक लावताना आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने टिळा लावून घ्यावा. आपल्याबरोबर जे काही इतर मंडळी असतील विवाह करता आलेली त्यांच्याही कपाळाला तिलक लावावा. सगळ्यांनी गंध लावून घ्यावं आणि नंतर आपण आचमन करावं. केशवाय नमः 3 वेळेला पाणी प्यायचं, चौथ्यांदा सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. पुन्हा 3 वेळेला पाणी प्यायचं, चौथ्यांदा सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. हात कोरडा करायचा, हात जोडायचे आणि पुढची नावं जी आहेत 24 नावातली ती श्रवण करायची, म्हणायची. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. आता आपल्या नाकाला हात लावायचा, दीर्घ श्वास घ्यायचा, नाक दाबून श्वास रोखायचा आणि
नमो भगवते वासुदेवाय मनामध्ये म्हणत म्हणत हळू श्वास सोडायचा. आपला उजवा हात कानाला लावायचा आणि हात जोडून पहिल्या प्रथम आपल्या कुलदेवतेला नमस्कार करायचा. कुलदेवी कुलदेव यांना नमस्कार करायचा. आपण जे 5 विडे मांडतो त्यातला एक विडा घेऊन आपल्या घरातल्या देवाला ठेवून त्याच्यावर एक पळीवर पाणी घालून घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करून मग आपण येऊन पूजेच्या ठिकाणी बसावं. आणि बसल्यानंतर आपल्या हातामध्ये अक्षता घ्याव्यात आणि मग मंगलाचरणाचे काही श्लोक पठण करून या तुळशी विवाहाचा संकल्प करावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. अद्येत्यादि वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथौ. आता जो पूजेला बसलेला आहे त्या व्यक्तीने पुढचा संकल्प सगळा म्हणायचा आहे. मी आपल्याला संकल्प सांगतो, आपण माझ्या मागे म्हणायचा आहे. मम आत्मनः सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. आपलं जे गोत्र असेल त्या गोत्राचा उच्चार करायचा, स्वतःचं नाव म्हणायचं. समजा काश्यप गोत्र असेल तर काश्यप गोत्रोत्पन्नः आणि केशव नाव असेल तर केशव नामकः अहम असं म्हणायचं. आणि मग पुढचा संकल्प म्हणायचा. अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां समस्त पापक्षय पूर्वकं समस्त मंगल अवाप्तये विष्णुप्रसाद सिद्ध्यर्थम. आपल्या घरामध्ये जर का कोणी उपवर असेल तर त्यांच्याकरता संकल्प याच्यात म्हणायचा. तथाच अविलंबेन असमत कुटुंबस्य उपवर उपवधू विवाह सिद्ध्यर्थम श्री तुलसी दामोदर प्रीत्यर्थम प्रतिवार्षिक विहितम विष्णुप्रबोध उत्सव पूर्वकम संक्षेपतः तुलसी विवाह विधिंच करिष्ये. करिष्य म्हटल्यानंतर आपल्या हातातल्या अक्षता सगळ्या पाण्याबरोबर ताम्हणामध्ये सोडायच्या आणि आपण ज्या चौरंगावरती पूजा मांडलेली आहे किंवा पाटावरती मांडलेली आहे तिथेच थोड्याशा 4 दाणे अक्षता घालून त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आणि त्या सुपारीवर गणपतीची पूजा पहिल्यांदा करायची. हातामध्ये अक्षता घ्यायच्या, त्या गणपतीला व्हायच्या. अस्मिन् पूगी फले महागणपतीं सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. अक्षता वाहिल्यानंतर आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने गणपतीला गंध लावायचं. महागणपते नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. अक्षता व्हायच्या. अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामी. हळद कुंकू गणपतीला व्हायचं. हरिद्रा कुंकुमे परिमल द्रव्ये समर्पयामी. तांबडं फूल व्हायचं. दुर्वा व्हायच्या. कापसाचं 5 मण्यांचं वस्त्र गणपतीला व्हायचं. एक जानवं व्हायचं. अशा सगळ्या गोष्टी गणपतीला व्हायच्या. महागणपतये नमः. कालोद्भव पुष्पं समर्पयामी. कार्पास वस्त्रं समर्पयामी. दूर्वांकुरान् समर्पयामी.
आणि 2 वेळेला हातावरनं पाणी सोडून गूळ आणि खोबऱ्याच्या खाली चौकोनी पाण्याचं मंडल करून त्याच्यावर गूळ खोबऱ्याची वाटी ठेवावी आणि त्या गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवावा. महागणपतये नमः. धूपम दीपम समर्पयामि, नैवेद्यम समर्पयामि. प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यं प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. 3 वेळेला पाणी सोडा. उत्तरा पोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल गंधामध्ये बुडवून देवाला वहा गणपतीला. करोद्वर्तनं समर्पयामि. मुखवासार्थे आपण जे 5 विडे मांडलेले आहेत त्याच्यावरती एका विड्यावर 1 पळीभर पाणी घाला, एका नारळावरती 1 पळीभर पाणी घाला. पूगी फलतांबूलम समर्पयामि. नारिकेल महाफलम समर्पयामि. हातामध्ये फूल आणि अक्षता घेऊन गणपतीला व्हायच्या. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. मंत्राक्षतान मंत्रपुष्पम समर्पयामि. आणि हात जोडून गणपतीची प्रार्थना करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि. आता हातावरनं 1 पळीभर पाणी तांबणामध्ये सोडा. अनया विघ्नेश्वर पूजया सकल विघ्नहर्ता महागणपती प्रियता. गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपण पूजेकरता घेतलेला जो कलश आहे पाणी भरून त्याच्यावरती हात ठेवावा. गंगादी नद्यांचं त्या पाण्यामध्ये आवाहन करावं. त्या कलशाला गंध लावावं, 1 फूल व्हावं आणि अक्षता व्हाव्यात, 1 तुळशीचं पान व्हावं. गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशे गंगादितीर्थान् आवाहयामि. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. आपण जो शंख घेतलेला आहे पूजेकरता तो पाण्याने भरून जागेवर ठेवायचा. त्या शंखाला 1 तुळशीचं पान व्हायचं, 1 गंधफूल व्हायचं. फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवून शंखाला व्हायचं. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात. शंखाय नमः. समस्तोपचारार्थे गंधपुष्पम समर्पयामि. आता जी घंटा आहे घेतलेली ती घंटा हातामध्ये घेऊन वाजवायची, जागेवर ठेवायची. त्या घंटेला गंध, अक्षता आणि फूल व्हायचं. आगमार्थुंत देवानां गमनार्थुंत रक्षसां कुर्वे घंटारवंतत्र देवता भानलक्षणं. घंटिकायै नमः. समस्तोपचारार्थे गंधपुष्पम समर्पयामि. आता जी समई लावून ठेवलेला दिवा आहे त्याला हळद कुंकू वहा, 1 फूल वहा, नमस्कार करा दिव्याला. दीपदेवताभ्यो नमो नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारम समर्पयामि. आता आपल्या हातावरती 3 पळ्या पाणी घ्यायचं, सगळ्या पूजा साहित्यावर शिंपडायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो बिवा यस्मरेत पुंडरीकाक्षम सबाह्याभ्यंतर शुचिही. या सगळ्या साहित्याची शुद्धी करून घ्यायची आणि आपण जो उसाचा मंडप केलेला आहे तुळशीच्या भोवती त्या मंडपाची पूजा आपल्याला करायची असते. आणि म्हणून नंदिन्यादि मंडप देवताभ्यो नमो नमः. अविघ्न संज्ञक महागणपतये नमः. सकल उपचारार्थे नमस्कारम समर्पयामि. त्या मंडपातल्या देवतांना 1 नमस्कार करावा आणि हातामध्ये अक्षता फुलं घेऊन तुळस आणि विष्णू यांचं ध्यान करावं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ध्यायेच्चतुलसीं देवीं श्यामां कमललोचनां प्रसन्नां पद्मकल्हार वराभय चतुर्भुजां किरीटहार केयूर कुंडलादि विभूषितां धवलां शुकसंवीतां
पद्मासन निषेदुषीं श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। ध्यायामी ध्याये ध्यानार्थे पुष्पाक्षतां समर्पयामी। तुळशीवर आणि देवावरती एकत्रच दोघांची पूजा करायची आहे। दोघांवरती अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची आणि एक एक उपचार या दोघांनाही एकत्रच समर्पित करायचा एकाच वेळेला। परत अक्षता घ्यायच्या हातामध्ये। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी। परत एकदा अक्षता व्हायच्या, अजून एकदा अक्षता हातामध्ये घ्यायच्या। श्री तुलसी दामोदराभ्यां नमः। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामी। आता दोघांनाही एक एक पळी पाणी घालायचं। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। पादयोः पाद्यं समर्पयामी। आता पळीमध्ये किंचित गंध, एखादी फुलाची पाकळी आणि अक्षता असं घ्यायचं आणि दोघांनाही ते पाणी थोडं थोडं घालायचं अर्घ्य म्हणून। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी। तथा च परत एक एक पळी पाणी घालायचं। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। आचमनीयं समर्पयामी। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। हरिद्रालेपनं समर्पयामी। या तुळशीला थोडीशी हळद लावायची, कृष्णांना थोडीशी हळद लावायची आणि हळद लावून झाल्यानंतर त्या देवतांना परत शुद्ध पाणी त्यांच्यावरती शिंपडायचं किंवा प्रत्यक्षात पाणी घालायचं। श्री राधा दामोदर देवताभ्यां नमः। तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। स्नानं समर्पयामी। हरिद्रालेपनं समर्पयामी। शुद्ध पाणी घालायचं आणि पंचामृत घालायचं दोघांनाही। पयोदधि घृतंचैव शर्करा मद संयुतं पंचामृतं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः। स्नानार्थे पंचामृत स्नानं समर्पयामी। वेगवेगळं पंचामृत असेल तर पहिल्यांदी दूध, त्याच्यानंतर दही, त्याच्यानंतर तूप, त्याच्यानंतर मध आणि साखर, अशा पद्धतीने क्रमाने एक एक स्नान घालायचं। प्रत्येक वेळेला चांगलं पाणी घालायचं आणि पंचामृताचं स्नान परिपूर्ण करायचं। नंतर पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यात थोडंसं गंध घालून ते गंधाचं पाणी दोघांना घालायचं आणि मग एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं, अक्षतेमध्ये बुडवायचं, हळद कुंकवामध्ये बुडवायचं आणि तुळशीला व्हायचं। तसंच फूल कृष्णाला व्हायचं आणि नमस्कार करायचा। श्री राधा दामोदर देवताभ्यां नमः। सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमम समर्पयामी। शेषोपचारान् परिकल्पयामी नमस्करोमी। आणि म्हणायचं अनेन पूर्व आराधनेन श्री तुलसी दामोदर देवते प्रियेताम। हातावरनं एक पळीभर पाणी सोडा तांबणामध्ये आणि मग दोघांनाही अभिषेक करायचा। आता आपल्याला पुरुष सूक्त येत असेल, श्री सूक्त येत असेल तर म्हणावं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं 16 वेळेला म्हणून कृष्णाला अभिषेक करा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय असं 16 वेळेला म्हणून कृष्णाला अभिषेक करा आणि ओम तुलसी देव्यै नमः। ओम तुलसी देव्यै नमः। ओम तुलसी देव्यै नमः असं 16 वेळेला म्हणून तुळशीला अभिषेक करावा। त्याच्यानंतर अत्तर आपण घेतलेलं असेल ते अत्तर दोघांना लावावं आणि गरम पाणी आपण आणलेलं असेल ते गरम पाणी दोघांना त्या गरम पाण्याने स्नान घालावं। अत्तर जर का उपलब्ध नसेल तर सुगंधी उटणं किंवा चंदनयुक्त हळद लावावी। विड्याची 2 पानं घेऊन तुळशीवर उष्णोदक प्रोक्षण करावं, देवावरती उष्णोदक घालावं आणि हा स्नानविधी चालू असताना मंगलवाद्य, सनई, झांज, घंटा असं वादन करावं। देवाची मूर्ती स्वच्छ पुसावी, दोघांना अत्तर लावावं आणि देवाची मूर्ती तुळशीच्या डाव्या बाजूला आपल्याकडे मुख करून ठेवावी। तुळशीच्या शेजारी डाव्या बाजूला
आपल्याकडे मुख करून कृष्ण ठेवावा आणि ताम्हणातल्या अभिषेकाचे 5 पळ्या पाणी पंचामृताच्या पात्रामध्ये तीर्थ म्हणून काढून घ्यावं आणि उरलेलं ताम्हण आपण स्वच्छ करून घ्यावं. त्याच्यानंतर दोघांनाही अक्षता व्हाव्या. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः वस्त्रोप सुप्रतिष्ठितौ स्याताम. त्याच्यानंतर कापसाची वस्त्र 16 मण्यांची दोघांना घालावीत. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः वस्त्रोपवस्त्रे कार्पास वस्त्रम समर्पयामी. त्याच्यानंतर कृष्णांना जानवं व्हावं. श्री दामोदराय नमः यज्ञोपवीतम समर्पयामी. हातावरनं एक पळीभर पाणी सोडा. यज्ञोपवीतांते आचमनीयम समर्पयामी. त्याच्यानंतर तुळशी मातेला खण अर्पण करावा. खण कापड अर्पण करावं. त्याच्यानंतर मांगल्य मणिसंयुक्तम कंठसूत्र अर्पण करावं. श्री तुलसी देव्यै नमः कंठसूत्रम समर्पयामी. आणि कांकणं म्हणजे बांगड्या अर्पण कराव्यात. श्री तुलसी देव्यै नमः कंकणानि समर्पयामी. वेगवेगळे अलंकार तुळशी मातेला अर्पण करावे. तुलसी देव्यै नमः नानाविध अलंकारां समर्पयामी. दोघांनाही आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने गंध लावावं. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. अक्षता व्हाव्यात. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः अक्षतां समर्पयामी. हळद आणि कुंकू दोघांनाही व्हावं. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः तुलसी देव्यै नमः हरिद्राम समर्पयामी. तथा च कुंकुमम समर्पयामी. शेंदूर व्हावा, बुक्का व्हावा. श्री तुलसी देव्यै नमः सिंदूरम समर्पयामी. काजळ लावावं तुळशीला. तुलसी देव्यै नमः कज्जलम समर्पयामी. नाना परिमल द्रव्याणि समर्पयामी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः नाना परिमल द्रव्याणि समर्पयामी. दोघांनाही माळा घालाव्यात, छोटे हार घालावेत. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि तुलसी पत्राणि च समर्पयामी. अशी पूजा झाल्यानंतर डाव्या हातामध्ये अक्षतेची वाटी घ्यावी आणि तुळशीच्या रोपावरती वनस्पतीवरती अक्षत वाहत वाहत तुळशीची नामपूजा करावी. किंवा विष्णूच्या नावांनी बाळकृष्णावरती एक तुळशीचं पान व्हावं. नमो भगवते वासुदेवाय 16 वेळेला म्हणून 16 पानं व्हावीत. किंवा नमो भगवते वासुदेवाय 24 वेळेला म्हणून 24 पानं व्हावीत. अशा पद्धतीने कृष्णाला तुळस व्हावी आणि तुळशीवरती अक्षता वाहून तिची नामपूजा करावी. विष्णुप्रियायै नमः विष्णुहृदय निवासिन्यै नमः आरोग्यदायिन्यै नमः प्राणदायै नमः मुक्तिदायै नमः अच्युतानंद वासिन्य अच्युतानंद बाष्पजायै नमः सुरर्षि पूजितायै नमः महासद्गतिदायिन्यै नमः चिरंजीविन्यै नमः अमृतायै नमः वृंदायै नमः तुलस्यै नमः. दोघांची अशा पद्धतीने नामपूजा करून घ्यावी आणि उद्बत्ती ओवाळावी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः धूपम समर्पयामी. घंटा वाजवून उद्बत्ती ओवाळा. घंटा वाजवून निरांजन पण ओवाळायचं. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः घृतदीपम दर्शयामी. एकार्तिक्य दीपम दर्शयामी. आता दोघांना एकदम नैवेद्य दाखवायचा. तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. मग पेढे असतील, खडी साखर असेल, फराळ असेल, त्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यम समर्पयामी. पाणी फिरवावं त्या नैवेद्याच्या भोवती. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी सोडा. पुन्हा नैवेद्य दाखवा. पुनर्नैवेद्यम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. 3 पळ्या पाणी सोडा. उत्तरा पोषणम समर्पयामी. हस्त प्रक्षालन मुख प्रक्षालनम समर्पयामी. एक गंधफूल दोघांना व्हायचं. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. आता जे 2 नारळ ठेवलेले असतील त्या नारळावर एक पळी पाणी घाला. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः नानाविध फलानी
नारिकेल महाफलंच समर्पयामी. आणि दोन विड्यांवरती एक एक पळी पाणी घाला. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम समर्पयामी. दक्षिणा ठेवून त्याच्यावरती पाणी घालायचं, दक्षिणाम समर्पयामी. आणि कापूर ओवाळायचा दोघांनाही. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. महानिरांजन दीपम समर्पयामी. आता उभं राहून गुडघे टेकून डोकं टेकून नमस्कार करा किंवा साष्टांग नमस्कार दोघांनाही घालावा. श्री राधा दामोदर देवताभ्यां नमः. तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. साष्टांग नमस्कारम समर्पयामी. उभं राहून स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा घालावी. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. प्रदक्षिणाम समर्पयामी. दोघांना एक एक फूल व्हावं. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. मंत्रपुष्पम समर्पयामी. आणि हात जोडून प्रार्थना करावी दोघांची. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. त्रैलोक्य जननी देवी सर्वलोकैकपावनी संप्रार्थयामि देवेशी तुलसी त्वां हरिप्रिये. श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः. प्रार्थना पुष्पम समर्पयामी. एक एक फूल व्हावं आणि म्हणावं अनेन संकल्प उक्त फल अवाप्तये मया यथाशक्ती यथाज्ञानेन कृत षोडश उपचार पूजनेन श्री तुलसी दामोदर देवते प्रियेताम. हातावरनं एक पळीभर पाणी तांबणामध्ये सोडावं आणि मग पुढे घंटा वाजवावी, सनई लावावी आणि विष्णूंना जाग करावं. उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रां जगत्पते त्वयि सुप्ते जगत्सुप्तम उत्थिते चोत्थितं जगत. शंख वाजवावा, घंटा वाजवावी. तुळशीपत्र आणि फुलं हातामध्ये घेऊन गता मेघावियच्चैव निर्मलम निर्मला दिशः शारदानि च पुष्पाणि गृहाण मम केशव. तुळशी आणि फुलं देवावरती उधळावीत आणि त्याच्यानंतर तुळशी वृंदावनासमोर चौरंगावर पश्चिमेकडे मुख करून बाळकृष्ण ठेवावा आणि अंतःपटावरती म्हणजे अंतरपाटावरती स्वस्तिक काढून तो अंतरपाट दोघांच्या मध्ये धरावा. आणि काही जण अंतरपाट म्हणून एखादं मोठं फूल पण ठेवतात, पण अंतरपाट धरावा आणि मग मंगलाष्टकांचं पठण करावं. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिंतामणिं थेवरं लेण्याद्रिंगिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम्. नत्वात्ताङ्कुलदेवताञ्च कमलां विघ्नेश्वरं शारदां वक्ष्ये कृष्णविवाहकौतुकमिदं चेतोहरं शृण्वताम्. स्वस्यैवान्यगुणानुवर्णनपरि श्रान्तस्य विश्रान्तये नित्यं स्वोदरपूर्तये कुहकवत् कुर्यात् सदा मंगलम. शुभमंगल सावधान. एता श्रीकुलदेवता मुनिवरा एते वसिष्ठादयः नेतारः खलु राष्ट्रकार्यकुशला एते स्वधर्मोत्सुकाः. एता धन्यतमा सुपुत्रजननी वन्द्यार्य भूः पावनी काली श्रीश्च सरस्वती च सततं कुर्वन्तु वो मङ्गलम्. शुभमङ्गल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेन्द्रतनया चरमण्वती वेदिका
क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता च या गंडकी पूर्णा पूर्णजलै समुद्रसहितः कुर्वन्तु वो मङ्गलं शुभमङ्गल सावधान। कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान। आणि शेवटचं तदेव लग्नं सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि। सगळ्यांनी अक्षता टाकाव्यात, अंतःपट दूर करावा, अंतरपाठ बाजूला घ्यावा, बाळकृष्ण तुळशी शेजारी ठेवायचा आणि दोघांना फुलांचा हार घालायचा आणि सुवासिनींनी दोघांना औक्षण करायचं आणि त्याच्यानंतर तुळशीचं कन्यादान करायचं। अथ तुलसी विवाह अंगत्वेन दामोदर हस्ते तुलसी दानम करिष्येस आणि पाणी सोडायचं, हात जोडायचे। देवीं कनक संपन्नां कनकाभरणैर्युतां दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोक जिगीषया मया संवर्धितां यशा यथाशक्त्यलंकृतां इमां तुलसीं देवीं दामोदराय श्रीधराय तुभ्यमहं संप्रददे। देवासमोर अक्षतायुक्त पाणी सोडायचं म्हणजे आपण तुळशीचं दान कृष्णाला केलेलं आहे आणि हातावरनं पाणी ताम्हणात सोडायचं। श्री महाविष्णु प्रियताम इमाम तुलसीं देवीं प्रतिगृह्णातु भवान असं म्हणायचं आणि तुळशीस बाळकृष्णाचा हस्तस्पर्श करायचा आणि तुळशीचा हात दामोदराच्या हातात आपण दिला आहे अशी भावना करायची आणि नंतर हात जोडून प्रार्थना करायची। क इदं कस्मा अदात कामः कामायादात कामो दाता कामः प्रतिगृहीता कामं समुद्रमा विषकामे नत्वा प्रतिगृह्णामि कामै तत्ते वृष्टिरसिद्ध्यौ स्त्वा ददातु पृथिवी प्रतिगृह्णातु त्वं देवी मे घृतो भूयात् तुलसी देवी पार्श्वतः देवित्वं पृष्ठभागो देवित्वं पृष्ठतो भूयास्त्वद्दानात् मोक्षमाप्नुयात् दानस्य प्रतिष्ठा सिद्ध्यर्थम् इमां दक्षिणां संप्रददे। देवासमोर दक्षिणा ठेवा, तुलसी आणि मंगळसूत्र तिला बांधावं आणि सुवासिनींनी तुळशीची ओटी भरावी। बोर, चिंच, आवळा, कवट, उसाचे तुकडे हे सर्व ओंजळीत घ्यायचे आणि नंतर श्री तुलसी दामोदर देवताभ्यां नमः इमानी बदरी तिंतिणी धात्री कपित्थ इक्षुदंडादि फलानी युवाभ्याम समर्पये। ही सगळी फळं या दोघांना अर्पण करायची आणि म्हणायचं अनेन विष्णु प्रबोध उत्सव पूर्वक कृत तुलसी विवाह अंतर्गत तुलसी दानेन श्री तुलसी दामोदर देवते प्रियेताम। हातावरून एक पळीभर पाणी सोडा आणि त्याच्यानंतर इथे आपलं सगळं विवाह सगळा पूर्ण झाला। हा विवाह संपन्न झाल्यानंतर उत्तरांग म्हणून नैवेद्य दाखवा काहीतरी आणि त्याला गंध अक्षत फूल दोघांनाही वाहा, नमस्कार करा। त्यानंतर धूप दीप नैवेद्य सगळं झाल्यानंतर आपण जो गणपतीची सुपारी मांडलेली आहे त्या गणपतीचं विसर्जन करावं आणि हे सगळं आरती म्हणावी, तुळशीची आरती, कृष्णाची आरती आणि मग या गणपतीचं विसर्जन करावं आणि हातावरनं पाणी सोडून दोनदा आचमन करावं। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, केशवाय नमः, नारायणाय नमः,
माधवाय नमः, गोविंदाय नमः. हात जोडून नमस्कार करा. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. अशा पद्धतीने आपल्याला नक्कीच माझी खात्री आहे हा व्हिडिओ नीट पाहून ऐकून आपल्याला आपल्या घरातलं तुळशीचं लग्न हे अतिशय सुंदर पद्धतीने करता येईल अशी माझी नक्कीच खात्री आहे. सगळीकडे पुरोहित उपलब्ध लग्न लावण्याकरता उपलब्ध होतील असं नाही, तुळशीचं लग्न लावण्याकरता तर उपलब्ध होतील असं नाही. म्हणून आपल्याला एक विवाह करता यावा याकरता मी आपल्याला थोडक्यात संक्षेपाने हा सगळा तुळशी विवाह सांगितलेला आहे. जरूर यातल्या साहित्याप्रमाणे तयारी करा, मांडामांड करा आणि छान मनापासून तुळशी आणि कृष्णाचा लग्न लावा. याचा आपल्या कुटुंबातल्या माणसांनाच फायदा होणार आहे. आपल्यावरतीच विष्णूंची कृपा होणार आहे आणि विष्णूंना जाग करा पुन्हा एकदा या विश्वाचं पालन करण्याकरता आणि आपलं कार्य करण्याकरता. हीच या सगळ्या विवाहाच्या मागची भावना आहे. असेच माझ्या या चॅनलला जोडलेले राहा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओ आवडल्यास आवर्जून इतर लोकांना तो शेअर करावा ही आपल्या चरणी प्रार्थना. जय तुळशी माता. राधा दामोदर देवताभ्यां नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.